आजच्या आपल्या ऐतिहासिक कल्याण नगरीमधील महिला दिनाचे औचित्य साधून जिजाऊ संस्था कल्याण आयोजित हल्दी कुंकाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या सर्व आमच्या नगरसेवक ताई, उपस्थित सर्वच भगिनी, सर्वच बंधू, सर्वांना माझा नमस्कार। मगाशी विवेक सर सांगत होते आमच्या तायांना बऱ्याच घरी जाऊन जेवण बनवायचं आहे, घाई करतायत। म्हटलं 5 मिनिटं मला बोलू दे, मग ताया जातील, सर्वच बहिणींची सुट्टी करतो। तायांनो, मी लाईव्ह भाषण ऐकत होतो इथले, किंवा इथे लावलेले पोस्टर बॅनर आपण बघितले असतील, किंवा मगाशी एक ताई बोलल्या का यूट्यूबवरती सर्च केलं, परंतु आपल्या सर्वांची जिजाऊ अशी आहे का ज्याच्या इथे लिहिलेली प्रत्येक गोष्ट ही खरी आहे। इथे प्रत्येक गोष्ट ही खरी बोलली जाते आणि तिचं पालन केलं जातं का सत्यामध्ये पालन केलं जातं, कारण हा समाज माझा आहे आणि माझ्या समाजासाठी करणे माझी काळाची गरज आहे। जी गरिबी आहे, जी परिस्थिती, या परिस्थितीतूनच उभा झालेला हा तुमचा भाऊ आहे। का विक्रमगडच्या जवळचं छोटंसं गाव एक झडपोली नावाचं गाव आहे, तिथनं भिवंडी येथे 65 किलोमीटर रोजचा बसचा प्रवास करत असताना सकाळी 5:45 वाजता 5:30 वाजता आई भाकरी भाजी द्यायची, 5:45 वाजता बस स्टॉपवर नेऊन मला सोडायची। बस गेली का आई घरी यायची आणि मी भिवंडीला कॉलेजला जायचो। त्यावेळेस भिवंडीची परिस्थिती बघायचो का सर्वकडे श्रीमंती होती, कापड उद्योग मोठा तेजात होता, आणि तेव्हाही मला मनापासून वाटायचं कधीतरी भिवंडीचे विद्यार्थी माझ्या घरी शिकले पाहिजेत, गावात शिकले पाहिजेत। आज तायांनो अभिमानाने सांगतोय, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील विद्यार्थी आपल्याकडे झडपोलीला गुण्यागोविंदाने शिकतात। अगदी 200 लोकवस्तीचं गाव आहे झडपोली, परंतु आज 2000 विद्यार्थी आपल्याकडे शिक्षण घेत आहेत। बारामतीपासून सिंधुदुर्गापासून तर उपमुख्यमंत्र्यांच्या नागपूरपर्यंत सर्वच जिल्ह्यातील विद्यार्थी गुण्यागोविंदाने शिक्षण घेतात। इथे जात धर्म कुठलाही पाळला जात नाही। येणारा प्रत्येक विद्यार्थी हा माझ्या कुटुंबात आलेला आहे आणि त्यांनी पाहिलेले स्वप्न हे पूर्ण करण्याची जबाबदारी माझे, जिजाऊचे हे समजून आपले टीचर लोक सर्व त्यांना मार्गदर्शन करत असतात। कुठल्याही प्रकारचे आपल्या शाळेमध्ये ज्याप्रमाणे सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांनी ज्याप्रमाणे शाळा सुरू केल्या होत्या त्याप्रमाणे कुठलीही फी आपल्या शाळेमध्ये घेतली जात नाही। मग ती CBSE शाळा राहू दे, स्पर्धा परीक्षाचे वाचनालय राहू दे, त्याचे क्लासेस राहू दे, किंवा पोलीस अकॅडमी राहू दे, गट क आणि ड च्या शिक्षण राहू दे, कुठेही एकही रुपया कुठल्याही विद्यार्थ्याकडून घेतला जात नाही। आज अभिमानाने सांगतो का ज्या आई वडिलांना वडील नसलेला मुलगा आपल्याकडे स्वप्नील माने नावाचा तरुण का जो कोल्हापूरवरून झडपोलीला येतोय विक्रमगडला, आणि तिथे येऊन तो 3 वर्षामध्ये UPSC होऊन आज IPS ऑफिसर म्हणून ताठ मानेने पश्चिम बंगालमध्ये नोकरी करत आहे। दुसरं उदाहरण सांगतोय, आपल्यातील बऱ्याच भगिनी मुंबईला जात आहेत। ठाणा सोडल्यानंतर लेफ्ट साईडला जो कचऱ्याचा डोंगर आहे, जसा तुमच्या इथे पुलाच्या बाजूला आहे तसाच कचऱ्याचा डोंगर आहे। हा नेहमी मला सातत्याने प्रश्न पडायचा का या डोंगरामध्ये नक्की काय आहे ते एकदा जाऊन बघावं। एक दिवशी मी, केदार चव्हाण, परेश त्या डोंगरावरती गेलो, बघतोय तर काय तिथे मनुष्याची वस्ती आहे। लहान लहान मुलं 10-10, 12-12 वर्षाची मुलं रॅबिट उचलतायत, साफसफाई करतात। अगदी आपण मुंबईत आहोत का जगातील सर्वात मागासलेल्या देशात आहोत हा प्रश्न आम्हाला पडला। आम्ही तिथेच बसलो कठऱ्यावरती का आता या विद्यार्थ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे। एक बाजूला बालमजुरांना बंदी सरकारी कायदे येतात आणि इथे 10 वर्षाचं मुलगा 20-20 किलोचं रॅबिट उचलून काम करत असताना आम्ही बघितलं। त्याच रॅबिट उचलण्याची शाळा तर लगेच चालूच केली, विद्यार्थ्यांना तिथे काम करायचं बंद केलं। त्याच रॅबिट उचलणारी दीपाली नावाची मुलगी, जिला आईवडील नव्हते, तिलाही जिजाऊच्या संपर्कात आली, तिलाही चांगलं कपडे देऊन आंघोळीपासून सर्व आपल्या महिला विभागाने तिथं केलं, तिला शिक्षण दिलं। आज हॉटेल मॅनेजमेंट करून रत्नागिरीच्या एका 5 स्टार हॉटेलमध्ये ती नोकरी करते। हे जिजाऊचं काम आहे। भगिनींनो, तिसरं तुम्ही यूट्यूबवर ऐकलं असेल का एक तरुणी असते, आपलीच भगिनी असते, मुंबईमध्ये मुलुंड येथे मोखाडा तालुक्यातून पालघर जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातून मुलुंडला म्हणजे ठाण्याच्या बॉर्डरवरती ती मुलगी दिलेली असते। योगायोगाने दैव तिचे खराब होतात, नशीब खराब होतात, तिचा नवरा कोविड काळामध्ये हार्ट अटॅकने मरण पावतो। भगिनींनो, ती मुलगी लोकांची धुनी भांडी करत असते, तिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असतं। तिची सासू तिला सांगते का आता आपण काम करू, परंतु आपल्याला तुझ्या मुलाला जगवायचंय। ती सासू त्या मुलाला ठेवते, तो मुलगा जन्माला येतो। जन्माला आल्यानंतर दोघी सासू आणि सुनबाई लोकांच्या धुनी भांडी करत असतात। तेव्हा जिजाऊची पोलीस अकॅडमीची तिला कुठेतरी माहिती मिळते, ती पोलीस अकॅडमी ठाण्याच्या जॉईन करते। ठाण्याच्या अकॅडमीत आल्यानंतर ती नेमकी दुपारनंतर गायब व्हायची। मग शिक्षकांनी, परेश सर यांनी विचारलं का बाबा का तू गायब होते, मग ती रडायला लागली
का मला एक छोटासा मुलगा आहे, माझी सासू आहे, सासू आणि मी दोघे मिळून काम करतो, धुनी भांडी करतो, 5-7 हजार रुपये आम्हाला मिळतात, त्याच्यावर आम्ही आमचा उदरनिर्वाह चालवतो. त्याच दिवशी तिचं बाहेर धुनी भांड्याचं काम बंद केलं. तिला सांगितलं तुला 5 ते 7 हजार मिळतात, तुला 10,000 रुपये जिजाऊ येईल, परंतु तू पूर्ण टाईम अभ्यास केला जातो पाहिजे. 2-3 महिने पोलीस अकॅडमीचा प्रॅक्टिस करत असताना मुंबई महानगरपालिकेमध्ये अग्निशामक दलाची भरती निघते. तिला ठाण्यावरून झडपोली येथे आणलं जातं. 3 महिने तिला ट्रेनिंग दिली जाते. 3 महिन्याच्या ट्रेनिंग नंतर मुंबई अग्निशामक दलाच्या 810 जागापैकी 109 विद्यार्थिनी या आपल्या जिजाऊ अकॅडमीने लागतात. त्याच्यातूनच ती मोहिनी भारमल नावाची मुलगी लागते. त्यानं 40,000 रुपये पगार आहे आज तिला. अशा प्रकारचं काम आपल्याला जिजाऊला करायचं आहे. आणखीन एक छोटंसं उदाहरण सांगतो. आमच्याकडे आदिवासी आणि दुर्गम भाग आहे. जव्हार येथील एक तरुणी बसमध्ये कसे तरी भाड्याचे पैसे घेऊन झडपोलीला उतरते. झडपोलीला आल्यानंतर अरविंद सरांना भेटते, पोलीस अकॅडमी जॉईन करते. तिला विचारलं जातं रविवारी मला भेटायला येते का आप्पा, मला जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था करा. म्हटलं तुला तर व्यवस्था येईल. म्हटलं बाळा तू कशी काय आली, कुठल्या गावची आली? मी पळून आलेली, कारण सांगतो माझं लग्न करायला लावलेलं आहे. म्हटलं ठीक आहे, आणखीन तुला किती बहीण आहे? ती बोलते आणखीन एक बहीण आहे. म्हटलं तिलाही तुझ्या जवळच्या कुठल्या नातेवाईकाचा नंबर असेल तर नंबर दे आणि तिला बोलव, तिला तिथे भाड्याची व्यवस्था करतोय. ती दोन्ही बहिणी आपल्याकडे येत आहेत आणि पाहता पाहता 2-4 महिन्यामध्ये मुंबई पोलीस दलामध्ये नोकरी करतात. हे आपल्या जिजाऊचं काम येत आहे. आम्ही पुढे जाताना आमच्या बहिणींना आमच्या पुढे घेऊन जाऊ एवढा नक्कीच सांगतोय. अगदी वीट भट्टीवर मजुरांच्या मुलांनाही आपल्या शाळेमध्ये बसून सीबीएसईचं शिक्षण दिलं जातं, परंतु वीट भट्टीवर मजुरी करत असणाऱ्या आईबाबांची मुलंही आपल्याकडून पोलीस भरतीतून पोलीस अधिकारी लागले. ज्या ज्या चित्रपतीमध्ये बघितलेले त्या सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आणि खऱ्या असल्यानेच मी आज तुमच्या पुढे ताठमानेने बोलू शकतो. भगिनींनो, त्यामुळे तुम्ही इतक्या जणी आलेत. हा झाला शिक्षणाचा विषय. आता आपल्याला जसं मागाशी त्या कांगणेताई बोलल्या का आमची मुलगी 511 मार्क मिळून MBBSला नंबर लागला, परंतु तिच्याकडे भरायला पैसे नव्हते. तायांनो, आपल्याला आता आपली मुलं 650, 600, 625 मुलं मार्क मिळाले पाहिजे. त्यासाठी इयत्ता 9वी पासूनच आपण नीटचे क्लासेस सुरू केलेले आहेत. आज कल्याण शहरामधील तुम्ही किती मुली द्या मुलं द्या आपल्या झडपोलीच्या प्रांगणामध्ये, एका विद्यार्थ्यासाठी झडपोलीची जिजाऊ 10 लाख रुपये खर्च करेल, परंतु 600च्या वरतीच त्या मुलीला नीटचे मार्क मिळून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला जाईल अशी व्यवस्था आपण केलेली आहे. आपल्याला ITI मध्ये बऱ्याच लोकांनी आम्ही केले, परंतु आपल्याला आपली मुलं IITला पाठवायची आहेत. IITला पाठवण्यासाठी JEEचे क्लासेस इयत्ता 9वी पासून आपण सुरू केलेले आहेत आणि यांच्यासाठी आपण गुजरातहून अहमदाबादहून IIT टीचर झडपोलीला इथे आणलेले आहेत. त्यानो आपल्याला स्पर्धा परीक्षाबाबत ज्ञान नसतं. स्पर्धा परीक्षाचंही फाउंडेशन क्लासेस आपण इयत्ता 9वी पासून सुरू केलेले आहे. आपलं स्वप्न एका वयाच्या 21व्या वर्षी तरुणी आपल्या भागातील हे पंतप्रधान कार्यालय चालवायला जायला बसली पाहिजे आणि एक दिवस देशाच्या मुख्य सचिव पदावर त्यांनी गेलं पाहिजे. अशा प्रकारचं जिजाऊचं स्वप्न आहे. न्यायव्यवस्थेमध्येही आपले विद्यार्थी गेले पाहिजेत, CA क्षेत्रातही आपले विद्यार्थी गेले पाहिजेत. ज्या तुम्हालाही प्रत्येक भगिनीला अजरामर होण्याची संधी आहे. आपल्याला आपली मुलं तर शिकवायची आहेत, परंतु ज्याला आई वडील नसतील ती मुलंही जिजाऊकडे तुम्ही द्या. त्यांनी पाहिलेली स्वप्न, तुम्ही दाखवलेली स्वप्न नक्कीच ती पूर्ण करू. आणि ज्या आईबाबांना मूलबाळ नाही त्यांनाही आम्हाला सांभाळायचं आहे. जिथे अडचण असेल तिथे हा भाऊ तुमच्या बरोबर असेल हा शब्द आपल्याला देतोय. हे झालं शिक्षणावरती काम. त्यानो आरोग्यावरती आपलं शपथच घेतलेली आपण का या कोकणातील कुठलाही बांधव कुठलीही भगिनी आरोग्याच्या सुविधा वाचून मरण पावता कामा नये. अगदी पोटातल्या बाळापासून तर 100 वर्षाच्या आजोबापर्यंत त्याला उपचार झाला पाहिजे. प्रत्येक येणारा रुग्ण हा माझ्या घरातील रुग्ण आहे समजून त्याला प्रत्येकाला आपल्या हॉस्पिटलचे कर्मचारी वर्ग डॉक्टर लोक त्याला ट्रीट करत असतात. आपल्या कल्याण नगरीतूनही अनेक भगिनी आपल्याकडे येत आहेत का अगदी सिझर करायचं असेल तर सिझरचं ऑपरेशनही आपल्याकडे मोफत होतं. गर्भपिशवीचा कॅन्सरचं प्रमाण मोठ्या प्रमाणात असल्याने अनेक भगिनी इथनंही आपल्याकडे येत आहेत. आपल्याकडे कोणी मोलकरणी असतील, कोणी ड्रायव्हर लोक असतील, त्यांच्या पत्नी असतील, कोणी आजारी पेशंट समजला तर त्याच्याकडे पैसे नाहीत, तो कुठलाही रुग्ण अजित जाधवशी संपर्क करायला हवा का कल्याणच्या कुठल्याही कार्यकर्त्याशी संपर्क करायला हवा. एकही रुपया खर्च न होता त्याला वाचवण्याचं काम आपली जिजाऊ करेल. त्यांना आज कोकणभर अगदी मोखाडा तलासरीपासून सावंतवाडीपर्यंत प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला अभ्यासिक आहेत. इथे बसलेल्या कुठल्या भगिनी सांगत असतील का आमच्या एरियामध्ये लायब्ररी चालू करा, नक्कीच लायब्ररी चालू केली जाईल. महिला सक्षमीकरणाद्वारे आपल्याला प्रत्येक ताई सक्षम करायचे.
ज्याप्रमाणे आता नगरसेवक ताई आमच्या आहेत सक्षम, त्याप्रमाणे प्रत्येक भगिनी सक्षम झाल्यासाठी ज्याप्रमाणे परप्रांतीय बांधव गाडी लावतात त्याप्रमाणे हातगाड्यांची व्यवस्था आपण केलेली, शिलाई मशीन देतोय, पिठाची चक्की देतोय, पत्रावली बनवण्याच्या मशीन देतोय, त्याचप्रमाणे मेहंदी क्लासेस, ब्युटी पार्लर क्लासेस, विविध प्रकारचे क्लासेस ची व्यवस्थाही आपल्या जिजाऊने केलेली आहे। जिथे जिथे गरज असेल तिथे तिथे आपण सांगा, कुठल्याही स्वार्थाशिवाय एक आपला कुटुंब आहे, कुटुंब समजून सेवा केली जाईल हा शब्द आपल्याला त्यानं देतो। अगदीच म्हणतोय आपल्यातील काही भगिनींना जर उद्या मुलांचं आज कॉन्व्हेंटचं शिक्षण बघत असताना आपण जर नॉर्मल ग्रॅज्युएशन केलं असेल, इंग्लिश स्पीकिंग किंवा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट शिकायचं असेल, योगा क्लासेसची तयारी असेल तरी त्याही क्लासेसची व्यवस्था जिजाऊकडून केली जाईल हे आपल्याला नक्कीच सांगतोय। तायांनो, कधीतरी या झडपोलीला जिजाऊला भेट द्या। तुमच्या भावाने एक छोट्याशा 200 लोकवस्तीच्या गावामध्ये जर 2000 विद्यार्थी गुण्यागोविंदांना नांदत असेल, दररोज किमान 1500 आपल्या बांधवांना भगिनींना आरोग्य सेवा पुरवत असेल तर तुम्ही कधीतरी येऊन पाठ ठोपटावी अशी मी तुम्हाला विनंती करतोय। आपण बघतोय प्राणी माणसंही आजच्या काळामध्ये माणूसही मी आणि माझं कुटुंब एवढंच बघायला लागलेलं आहे। आपल्याला कुठेतरी त्याला छेद द्यायला लागणार आहे। प्राणी जगतात स्वतःसाठी, आपण माणसं आहोत। जर हत्ती वाघ सिंह याच्यापेक्षा जर आपल्याला बुद्धिमत्ता आहे का एवढ्या क्रूर प्राण्यांनाही चापकाने बसून खाली बसवू शकतो, त्यांना चालवू शकतो, त्यांना उठाबशा काढायला लावू शकतो, तर आपण जन्माला आलो तर काहीतरी चांगलं केलं पाहिजे भगिनींनो। त्यासाठी तुम्हाला आजच्या दिवशी हळदी कुंकाचा कार्यक्रम राहिला तरी विनंती करतो का प्रत्येकाला या जगामध्ये आजराबर होण्याची संधी आहे आणि आज ही संधी तुमच्यासाठी उपलब्ध करून देतो। तुम्हाला जिथे गरज पडेल तिथे तुम्ही नक्कीच सांगा, तिथे तुमच्या जिजाऊ एका कुटुंबाप्रमाणे आपल्या बरोबर असेल हा शब्द आपल्याला देतो। आपण कधीतरी या झडपोलीला पुढे येणाऱ्या निवडणुकीबाबत आमच्या कार्यकर्त्यांचा अशी मागणी आहे का ही निवडणूक लोकसभा आपण लढवली पाहिजे। एकटा व्यवसायातून इतकं काम करत असताना जर प्रशासनही आपल्या बरोबर आलं, जर लोकप्रतिनिधी म्हणून आपण असलात तर मोठ्या प्रमाणात आपल्या भागालाच नाही तर महाराष्ट्राला फायदा होईल। त्या दृष्टीने येणारी आता लोकसभा निवडणूक मी निवडणुकीला उभा राहतोय। आपल्याला पटलं, आपल्याला आवडलं का आपल्याला आपला भाऊ खासदार करायचा आहे, मला तर आपला प्रत्येक मतदार खासदार करायचा आहे। कारण लोकशाहीमध्ये सगळ्यात मोठा असतो तो मतदार असतो, परंतु त्या मतदाराला लोकप्रतिनिधी विसरून गेले। मतदार म्हणजे 500ची नोट दिली, 200ची नोट दिली, दुसऱ्या दिवशी मत दाबला का परत 5 वर्षात त्याला भेटायला येतात। हे चित्र आपल्याला बदलायचं आहे। तुम्हाला आजच्या रात्री अगदी शब्द देतो का तुमचा हा लोकप्रतिनिधी भाऊ असा होईल का देश त्याचा आदर्श घेईल आणि देशातील सगळ्या लोकप्रतिनिधींना जर लोकप्रतिनिधी ही 100% राजकारणी 100% सेवा करण्याची गोष्ट आहे याचा आदर्श निर्माण करून प्रत्येक माणसाला निवडून येणाऱ्या सरपंचापासून तर खासदारापर्यंत प्रत्येक लोकप्रतिनिधी नक्कीच काम करायला लावू हा तुम्हाला शब्द देतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।